घेऊया विशाल या 125 धावा ऑरेंज कॅप होल्डर. हाऊ यू फिलिंग टुडे? ग्रेट फिलिंग. मला खूप बरं वाटतं आणि मी या सर्व श्रेय माझ्या टीमला आणि जेवढे सपोर्टर्स आहेत, गावातील सपोर्टर्स आहेतच, परंतु जे बाहेरचे पण आहेत, खूप कॉल येतात मला. सर्वजण म्हणजे खूप प्रेम करतात आणि हा प्रेम आमच्यावर कधीच कमी होऊन देऊ नका. तुमच्यासारखा आम्ही खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कधी कधी होतील आमच्याकडनं चुका, परंतु तुमच्यासाठी आणि तुम्ही जो आमच्यावर प्रेम करतात ते कधी कमी होऊन देऊ नका. त्याच्यामुळेच आम्ही एवढे चांगले खेळू शकतो. आपण सामन्या सुरूच्या आधी तू आलास कॉमेंटर बॉक्समध्ये, आपण चर्चा सुद्धा सुरू होती, कारण टॉस महत्त्वाचं असेल, कारण दमट वातावरण आहे आणि नेमका टॉस लागला बालसंघाच्या बाजूने. त्या संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा त्याने ठरवण्यात आला होता की मात्र गोलंदाजी स्वीकारायची. अशा मुवमेंटला मॅच्युअर इनिंग आणि टेम्परामेंट इनिंग तू दाखवलीस. स्वतःची इनिंग तू मात्र खूप चांगली मात्र आपल्या संघासाठी बिल्डअप केली, कारण धावा महत्त्वाच्या होत्या, तेवढ्याच महत्त्वाचं होतं विकेट ठेवून मात्र खेळणं आणि संघासाठी निश्चित एक चांगला प्लॅटफॉर्म रचणं, कारण सकाळ सत्र धावा कमी निश्चित पाहायला मिळाल्या आणि 50 जेमते 50च्या अलीकडे तुम्ही अडकले होते, पण षटकाने धावसंख्या एक उंचवडी घेतली आणि पुढे पाहायला मिळते. तो तुमचा शेवटचा टप्पा होता, पण सुरुवातीची इनिंग बिल्डअप करणं, टेम्परामेंट दाखवणं आणि मॅच्युअर्ड इनिंग खेळणं किती महत्त्वाचं होतं. कारण का माझा पार्टनर आहे ऋतिक पाटील, तो चांगला खेळतो, म्हणजे प्रत्येक वेळेला तो खेळतो म्हणून माझ्यावरला प्रेशर आहे तो कमी होत असतो. परंतु आज थोडं त्याला बॉल म्हणजे अटॅच नव्हता तो, कारण का माझ्यावर जो प्रेशर होता तो कमी करायला जात होता बाउंड्री किंवा षटकाराने, परंतु त्याला ते झालं नाही. परंतु चांगला खेळला, चांगली साथ दिली. ते आम्ही 2 ओव्हर आम्ही मॅचमध्ये इथे राहिलो, त्याच्यामुळे पुढच्या प्लेयरांना म्हणजे मारण्याची संधी भेटली आणि शेवटची जी दादानी सांगितलं की षटकार आला, त्याच्यामुळे अजून स्पिरिट म्हणजे 50% सामना आमच्याकडे तो म्हणजे आला. त्यामुळे आमची जी बाजू कमी झालेली रनची ती पुन्हा मोगलीने म्हणजे षटकाराने आमच्याकडनं तो पूर्ण आपण बोलतो प्रेशर म्हणजे आमच्याकडनं रिलीज केला आणि त्याच्यामुळे आम्ही जी काऊनी पण चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही मॅचमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. कमलेशकडेच तेच राहणार होतो, कारण आपण जर पहिलं पुढं ओव्हरऑल स्पर्धेमध्ये तर 50 किंवा 60 आणि 70 पण धावा आतापर्यंत कमी वाटायला लागल्या आहेत, पण सकाळ सत्र होतं. अशा मुवमेंटला मात्र धावा वाचवणं महत्त्वाचं होतं आणि अशा मुवमेंटला निश्चित कमलेशने जी 2 षटकं हाताळली एक्स्ट्रॉर्डिनरी. काय म्हणशील कमलेशबद्दल? नाही, खरंच कमलेश चांगली गोलंदाजी करतो आणि आमचं पण म्हणजे प्लॅनिंग होतं कालचं की टॉस हरलो तरी चालेल, 50 प्लस करायचे आहेत आणि जिंकलो तरी 50 प्लस करायचे आहेत आणि आमचा कमलेशवर भरोसा आहे, कारण तो चांगली गोलंदाजी करतो आणि त्याला विकेट पण म्हणजे चांगले आहे आणि प्रत्येक म्हणजे तुम्ही सामन्यामध्ये बघाल 10 रनच्या खालीच रन त्याने दिलेले आहेत आणि आमचं म्हणजे पूर्ण होतं की कमलेशने 2 ओव्हर टाकल्या की आपण मॅचमध्ये 50च्या खाली म्हणजे लास्टच्या ओव्हरला आपण कमीत कमी मला रन गेल्या तरी 26 ते 27 2 ओव्हरमध्ये रन आपण ठेवू आणि मॅचमध्ये आपण येऊन, कारण का फिल्डिंग बघायला गेलं तर कमलेश आहे, कल्पेश आहे, रुपेश आहे, प्रशांत म्हात्रे आहे, चांगला फिल्डर आहेत, तसं आकाश आहे, म्हणजे चांगली फिल्डिंग करतात. त्याच्यामुळे 2 रन आपण देऊ शकत नाही आणि मग त्यांना जर आपण फटके मारायला गेले तर विकेट पण पडू शकतात. ही आमची प्लॅनिंग होती आणि त्याच्यानुसार कमलेशने चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला मॅचमध्ये आणलं. फायनल क्वेश्चन विशाल, खूप मोठी तपश्चर्या आणि ती तपश्चर्या आता फलद्रुपाला येते आणि शेवटचा टप्पा अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. तुझा एक दांडगा एक यंगस्टर संघ अंतिममध्ये पोहोचतोय. तुझा दृष्टिकोन काय आहे? तुझ्या दृष्टिकोनात काय आहे अंतिम फेरी या स्पर्धेची? नाही, आम्ही इथे पोहोचलो ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता पोहोचलोय तर नक्कीच फायनल मारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सर्व आमची जी टीम आहे आणि जे आमचे सपोर्टर आहेत गावचे, म्हणजे पूर्ण गावांनी सपोर्ट केलेला आहे, पूर्ण बाहेरच्या प्रेक्षकांनी सपोर्ट केलेला आहे आणि खूप प्रेम केलेलं आहे. त्यांचं प्रेम आम्ही कधीच म्हणजे वाया जाऊ देणार नाही. आम्ही 100% इथे देऊ आणि नक्कीच ही ट्रॉफी उचलू इथून. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. तुझ्या कॉन्फिडन्सला सलाम. ऑल द बेस्ट या संघाला. आपण लगेचच वळणार आहोत या सामन्या